खाली. तारिणी मॅडम तुम्ही? शंभू तू? अरे काय हे असं धावत येते का कोणी गाडी समोर? तुला लागलं असतं तर? हा काय झालं एवढं धावत यायला? अहो आज ना आमच्या कॉलेजच्या कबड्डी टीमची फायनलची मॅच आहे आणि आमची कॅप्टन कमळी अहो तीच कुठेतरी गायब झाली आहे. आता काय करू कुठं शोधू काही कळत नाहीये. बरं मला सांग ती कशी दिसते आणि कुठून गायब झालीये, किती वाजता गायब झालीये, तिला शेवटचं कोणी पाहिलं होतं काही माहिती आहे? गायब हॉस्टेलवरून. हा हॉस्टेलवरून ती गायब झाली. बांद्र्याला आमचं हॉस्टेल आहे. चला निघा. कमळी अगं तू इथे अशी? शंभू देवासारखा आलास. तारिणी ताई अगं तू इथं? कॅप्टन कमळी, जिथे गुंडगिरी फोफावते ना तिथे तारिणी असतेच. तुझं लय उपकार झालं बघ. तू आली नसतीस तर माझं काय झालं असतं काय माहित. अगं तू काय बोलतीयस कमळी? मी माझं कर्तव्य केलंय. आणि तुझा हा मित्र तुला शोधत होता कधीपासनं, पण त्याच्या आधीच माझ्याकडे टीप लागली होती की तू गायब झाली आहेस म्हणून. हा नरेश बोल. आताची गाडी गेली इथून. गाडीच्या मागच्या सीटवरती एक मुलगी बांधून ठेवलेली बघितली. काहीतरी गडबड दिसते. मी काय करतो तुम्हाला गाडीचा नंबर पाठवतो आणि लोकेशन पण पाठवायचा प्रयत्न करतो. थँक्यू नरेश, डिटेल्स पाठवून दे. येस मॅडम. Oh my God! Oh my God! Go away! Go away! Mom, please! अरे मॉम त्याला आपलं. अगं तू खिडकी मॉम आर यू क्रेझी? अगं तू खिडकी बंद कर आधी. हॅलो मॅडम, गाडी ना रेतीबंदरच्या दिशेने गेली. थँक्यू ग. पण कमळी मला सांग तू इकडे आली कशी? अगं खरं मला काहीच आठवण झालंय ग. म्हणजे मी झोपलो तेव्हा रात्री हॉस्टेलात होतो आणि उठलो तर इथं काहीच समजेना. म्हणजे तुला बेशुद्ध करून इकडे आणलं गेलंय? होय अगं. शंभू किती वाजले? 9:30 वाजले. म्हणजे फायनल मॅच सुरू झाली? हा आता एवढा उशीर झाल्यावर म्हटल्यावर सुरूच झाली असेल. अरे देवा, म्हणजे मला ग्राउंडला पोचायला पाहिजे बघ. तारिणी ताई प्लीज मला ग्राउंड पर्यंत सोडशील काय? कमळी काय बोलतीयस तू? अगं तुझी अवस्था बघ, तुला धड चालताही येत नाहीये. मॅच कशी काय खेळणार आहेस? हे बघ, मी जर तिथं पोचलो आणि मॅच खेळलो की नाही तर माझं सगळं पुढचं शिक्षण अवलंबून आहे ग त्याच्यावर. हाय आभा गावच्या सगळ्या पोरी त्यांच्या लय आशा आहेत. ऋषी सरांचा विश्वास आहे. त्यामुळे मला काय बी झालं तरी पोचलं पाहिजे बघ. प्लीज मी पाया पडतो, मला सोड. ठीक आहे, पाया वगैरे नको पडूस. चल, मी तुला निराश नाही करणार. चल चला सोड. आणि आता वेळ झाली आहे आपल्या मान्यवर पाहुण्यांचं स्वागत करण्याची. पहिल्या पाहुण्या आहेत शिवछत्रपती आणि अर्जुन पुरस्कारांनी सन्मानित श्रीमती शकुंतला पंढरीनाथ खटावकर. आणि टाळ्यांच्या याच गजरात स्वागत करूया आपल्या पुढल्या मान्यवरांचं. सौ वासंती सातव बोर्डे. आणि मैदानासोबतच कबड्डीच्या क्षेत्रात डॉक्टरेट मिळवणाऱ्या आपल्या पुढील मान्यवर आहेत डॉक्टर वीणा खवळे शेलतकर. आपल्या पुढील पाहुण्या आहेत सौ लता पांचाळ भगत. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण आता आपण आपल्या फायनल मॅचला सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी एक महत्वाची बातमी आहे. आणि ती बातमी अशी आहे की या फायनल मॅचसाठी आपल्याला एक अत्यंत महत्वाचे प्रमुख पाहुणे लाभले. ते म्हणजे ज्येष्ठ लोककलाकार आहेत. तर टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आजचे आपले प्रमुख पाहुणे अशोकजी हांडे सर यांचं. अशोकजी नमस्कार आणि स्वागत. आणि मी आपल्या सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी छत्रपतींच्या प्रतिमेसमोर यावं आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची आणि या स्पर्धेची सुरुवात करावी.
आणि आता वेळ झाली आपल्या फायनल मॅचची आणि त्याच्यासाठी मी आपल्या दोन्ही टीम्सना या मैदानात येण्याची विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही टीमसाठी, टीम सुपर निंजाज आणि टीम धुरळाज. आता लगेचच मॅचला सुरुवात करूया. कमळी तारिणीताई, थँक्यू. तू पोलीस आहेस? मी एक सामान्य मुलगी आहे तुझ्याच सारखी. कमळी हे बघ, प्रत्येक मुलीच्या आयुष्यात ना कधीतरी एक दिवस असा येतो जेव्हा तिला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी दुर्गेचा अवतार घ्यावा लागतो. मला माहिती आहे तू कायम प्रामाणिकपणे खेळत आलीस, पण तुझ्यासोबत कायम छळच होत आलाय. कमळी, हीच ती वेळ आहे जेव्हा तुला सगळ्यांना दाखवून द्यायचंय की एक स्त्री जेव्हा दुर्गेचा अवतार घेते ना त्यावेळेस ती काय करू शकते. ते दाखवून दे यांना तू कोण आहेस ते. आणि मला खात्री आहे तू जिंकणार आहेस. ऑल द बेस्ट. थँक्यू. जय भवानी. जय भवानी. ऑल द बेस्ट गर्ल्स. बाय.